सोन्याचे भाव पाहून फुटला घाम. तब्बल 15,000 वाढले सोन्याचे भाव. जाणून घ्या आजचे भाव. एका तोळ्यासाठी तब्बल किती पैसे मोजावे लागतील? गेल्या काही दिवसात सोन्याचा भाव वाढण्याची अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात सोनं वाढण्याऐवजी त्याच्या भावात घसरण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान मोठ्या घसरणीनंतर आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसत आहे. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतात सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतो तर कधी कमी होताना दिसतोय. सोन्याचा भाव वाढण्याची अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात मात्र सोनं वाढण्याऐवजी त्यांच्या भावात घसरण झाल्याचे दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. दरम्यान मोठ्या घसरणीनंतर आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढत असून सोन्याचा भाव गेल्या 2 दिवसात तब्बल 15,000 रुपयांनी वाढला आहे. सोमवारी म्हणजेच 23 मार्च रोजी MCX वर सोन्याचा भाव 1,29,555 रुपये प्रति 10 ग्राम पर्यंत घसरला होता. आता मात्र सोमवारच्या तुलनेत सोन्याचा भाव 15,000 रुपयांनी वाढला. सोन्याचा भाव बुधवारी 14,975 रुपयाच्या वाढीसह 1,44,570 रुपये प्रति 10 ग्राम पर्यंत घसरला. दरम्यान 2 दिवसात सोनं तब्बल 15,000 रुपयांनी वाढल्यामुळे आता पुढच्या काही दिवसात सोनं असंच वाढत राहणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. मोठ्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ, चांदीने घेतली मोठी झेप. जाणून घेऊया आजचे दर. मोठ्या घसरणीनंतर आज सोने आणि चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. चांदीचा भाव 11,000 रुपयाने वाढला तर सोन्याच्या दरातही वाढ झाली. काही काळापासून सोने चांदीचे दर खाली जात होते, पण आता पुन्हा सोने चांदीचे दर वाढले आहेत. चला आजचे सोने आणि चांदीचे दर जाणून घेऊया. सोने चांदीचे भाव गेल्या काही दिवसापासून घसरत असलेले सोन्या चांदीचे दर आज अचानक जोरात वाढले आहेत. बाजारात आलेल्या या बदलामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचेही लक्ष पुन्हा या मौल्यवान धातूवर केंद्रित झाले आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल रुपये 4,700 ची वाढ झाली असून 10 ग्रामचा दर 1,43,700 रुपये पर्यंत पोहोचला आहे. चांदीत तर आणखी मोठी झेप पाहायला मिळाली. प्रति किलो रुपये 11,762 ने वाढून रुपये 2,36,000 वर गेला. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा यावर मोठा परिणामही दिसून येतो आहे. कमकुवत झालेला डॉलर, महागाईबाबत कमी होत चाललेली चिंता आणि व्याजदर वाढीचा दबाव कमी होणं, या सगळ्या कारणामुळे सोनं चांदीकडे पुन्हा गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीचे दर वाढताना दिसत आहेत. यामागे आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मध्य पूर्वेतील परिस्थितीबाबत सकारात्मक संकेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून चर्चेदरम्यान काही सकारात्मक प्रस्ताव मिळाल्याचे संकेत दिले आहेत. या घडामोडीमुळे
ऊर्जा पुरवठा अधिक स्थिर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किमतीत घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून महागाईचा दबाव कमी होईल अशी अपेक्षा बाजारात व्यक्त होत आहे. सोनं आणि चांदीच्या दरातील वाढीमागे काही प्रमुख कारणे आहेत. ते काय प्रमुख कारणे आहेत आपण पुढे बघूया. डॉलर कमजोर झाल्याने मौल्यवान धातू तुलनेने स्वस्त वाटतात. महागाई कमी होण्याची अपेक्षा, व्याजदर वाढीबाबतची चिंता कमी, मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याचे संकेत या सर्व कारणामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा सोने चांदीकडे वळण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे दरात वाढ झाली. आज प्रमुख शहरातील सोन्याचे दर. नवी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रामसाठी 1,43,050 इतका आहे, तर 22 कॅरेट साठी 1,31,140 आणि 18 कॅरेट साठी 1,07,330 आहे. मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरामध्ये 24 कॅरेट सोनं रुपये 1,42,900 दराने विकले जात आहे. या शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर रुपये 1,30,990 असून 18 कॅरेट साठी रुपये 1,07,180 आहे. चेन्नईमध्ये सोन्याचे दर थोडे जास्त असून 24 कॅरेट साठी रुपये 1,44,550, 22 कॅरेट साठी रुपये 1,32,490 आणि 18 कॅरेट साठी रुपये 1,10,490 असा दर आहे. लखनौ आणि जयपूर मध्ये 24 कॅरेट सोनं रुपये 1,43,050 दराने मिळत असून 22 कॅरेट रुपये 1,31,140 आणि 18 कॅरेट रुपये 1,07,330 आहे. पटना आणि अहमदाबाद मध्ये 24 कॅरेट सोनं रुपये 1,42,950 दराने असून 22 कॅरेट रुपये 1,31,040 रुपये आणि 18 कॅरेट 1,07,230 असा दर आहे. चांदीचे दर. चांदीच्या किमतीसह मोठ्या चढ उताराची स्थिती पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी मोठी घसरण झाल्यानंतर आता पुन्हा तेजी दिसून येत आहे. काय आहेत विविध शहरात चांदीचे दर जाणून घेऊया. नवी दिल्ली 2,35,100 रुपये प्रति किलो. मुंबई 2,35,100 प्रति किलो. कोलकाता 2,35,100 रुपये प्रति किलो. चेन्नई 2,49,900 प्रति किलो. विशेष म्हणजे चेन्नई मध्ये चांदी सर्वाधिक महाग आहे. चांदीत मोठे चढ उतार. गेल्या काही दिवसात चांदीच्या दरामध्ये मोठी स्थिरता दिसून आली आहे. एका दिवशी रुपये 15,000 ची मोठी घसरण झाली होती, तर त्यानंतर काही दिवसात पुन्हा रुपये 5,000 पेक्षा जास्त वाढ झाली. त्याआधी सलग 4 दिवसात जवळपास रुपये 30,000 ची घसरणही नोंदविली गेली होती. सोनं आणि चांदीच्या दरातील हे सततचे चढ उतार लक्षात घेता गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील स्थिती समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. सध्याच्या तेजीमुळे पुढील काही दिवसात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपणास सोने चांदीच्या वाढत्या भावाबद्दल आज जी माहिती आम्ही स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून
दिली ती आपणास कशी वाटली ते आपण कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि रोजचे सोने चांदीचे भाव असेच ऋग्वेद सुवर्ण वार्ता ह्या स्वर्णकार समाज प्रसार वाहिनीवर एकत्र राहण्यासाठी आजच आमचे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय नरहरी.